नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र प्रबोधिनी बारामती करिअर अकॅडमीतर्फे मी सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो। इतिहासातील एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज आपण आपल्या सेक्शनमध्ये घेणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे राष्ट्रीय सभा। या राष्ट्रीय सभेवरती पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा असू द्या, यामध्ये 1 ते 2 मार्काला प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न कोणकोणते कशा माध्यमातून प्रश्न विचारले जातात हे आजच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, आता ही जी राष्ट्रीय सभा आहे, या राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली, याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात याची सर्व माहिती आजच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत। आता राष्ट्रीय सभेला 1884 साली अगोदर त्याला नॅशनल युनियन नावाची एक संघटना होती, संघटना स्थापन करण्यात आली होती। ठीक आहे, आता या राष्ट्रीय सभेची स्थापना कशा पद्धतीने झाली हे एक सेक्टर मध्ये आपण पाहणार आहोत। ठीक आहे, राष्ट्रीय सभेमध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की पार्श्वभूमी। कोणती एक संघटना जेव्हा आपण होते तर ती संघटना कशी स्थापन झाली याची पार्श्वभूमी पाहणं खूप गरजेचं आहे। आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याला एक दुसरा प्रश्न परीक्षेला पाठीमागे सुद्धा विचारलेला आहे, इथून पुढे सुद्धा विचारला जाणार आहे। ठीक आहे, पार्श्वभूमीमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 1884 साली जी नॅशनल युनियन नावाची संघटना स्थापन झाली होती, नॅशनल युनियन नावाची संघटना स्थापन झाली होती। या संघटनेचं एक अधिवेशन 1884 सालीच या संघटनेचं अधिवेशन जे आहे ते पुण्यामध्ये भरणार होतं। राष्ट्रीय सभेचं अधिवेशन पुण्यामध्ये भरणार होतं। मात्र पुण्यामध्ये 1884 मध्ये जर आपण पाहिलं तर कॉलरा सारख्या साथीचा एक रोग आलेला होता, त्याच्यामुळे या राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन आहे ते पुण्यामध्ये भरू शकलं नाही। ओके, आणि मग ह्या राष्ट्रीय सभेचं, ज्याला नॅशनल युनियन म्हणायचे, या राष्ट्रीय सभेची स्थापना जी आहे, ते अधिवेशन जे आहे जे पुण्याऐवजी मुंबईमध्ये झालेलं किंवा भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ओके, आता हे मुंबईमध्ये होण्याचं कारण काय आहे तर मुंबईमध्ये या राष्ट्रीय सभेची स्थापना होण्याचं कारण आहे की राष्ट्रीय सभेचे जे फाउंडर आहेत, जे ॲलन ह्यूम, त्या फाउंडरचे 2 मित्र जे मुंबईचे आहेत। ठीक आहे, त्यामध्ये दादाभाई नौरोजी आणि दुसरे मित्र होते दिनशा वांछा। ठीक आहे, या 2 मित्रांमुळे जे राष्ट्रीय सभा आहे ते राष्ट्रीय सभेचं अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईमध्ये भरलेलं आहे। ठीक आहे, यानंतर आपण जर पाहिलं तर ज्या राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे त्याचे संस्थापक किंवा महासचिव ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे ॲलन ह्यूम। ठीक आहे, यांच्याबद्दल एमपीएससी किंवा यूपीएससी ला प्रश्न विचारला जातो। आता हे ॲलन ह्यूम कोण आहेत, त्यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना कशी केली, त्यावरती आपल्याला एमपीएससी मध्ये किंवा यूपीएससी मध्ये किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, तर ॲलन ह्यूम यांचा जन्म जर आपण पाहिला तर 1829 साली इंग्लंडमध्ये लंडन या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। ठीक आहे, यानंतर दुसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे की 1851 साली ते ICS परीक्षा उत्तीर्ण झाले। जन्म 1829 साली झाला आणि 1851 साली ते ICS परीक्षा उत्तीर्ण झाले। ICS परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर 1852 साली ॲलन ह्यूम यांचं सर्वात पहिलं पोस्टिंग यूपी या ठिकाणी झालं, यूपी मध्ये। त्यानंतर दुसरे ज्यांची ट्रान्सफर जी आहे ती कलकत्ता या ठिकाणी झाली। 2 नंबर कलकत्ता या ठिकाणी ट्रान्सफर झाली आणि नंबर 3 ठिकाणी त्यांनी ICS पदावरती सर्व्हिस केली। मात्र सेवानिवृत्त होताना ते पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून सेवानिवृत्त झाले। लक्षात ठेवा, पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून हे पदावरती असताना 1884 साली ते सेवानिवृत्त झाले। आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी, जसं आपण पाहिलं पाठीमागे की ॲलन ह्यूम यांनी 1884 साली नॅशनल युनियन नावाची एक संघटना स्थापन केली, ज्याचं अधिवेशन पुण्यामध्ये भरणार होतं। तर हे ॲलन ह्यूम यांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित असायला पाहिजे की 1884 साली ते सेवानिवृत्त झाले। म्हणून एमपीएससी तुम्हाला विचारले जातं की राष्ट्रीय सभेचे जे फाउंडर आहेत, महासचिव आहेत, त्यांच्याबद्दल
ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं की ते सेवानिवृत्त संधी अधिकारी आहेत. हे एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला पाहायचंय की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये असणारा सहभाग. ठीक आहे. आता हा एक मार्काला प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये कोणकोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश होता. त्यांची नावं आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यामध्ये दादाबाई नवरोजी असतील, दीनशा वांचे असतील, लोकमान्य टिळक असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, फिरोजशाह मेहता असतील, के.टी. तेलंग असतील, बदरुद्दीन तय्यबजी असतील, वामन आपटे असतील, कृष्णाजी नुलकर असतील, शिवराम साठे असतील, सीताराम हरी चिपळूणकर असतील. या सर्व नेत्यांचा सहभाग होता. हा एक मार्काला प्रश्न आहे. मात्र दुसरा खूप महत्वाचा प्रश्न आहे की जे राष्ट्रीय सभेमध्ये स्थापनेमध्ये महाराष्ट्रीयन व्यक्ती होते त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय सभेची जेव्हा स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये म्हणजे स्थापनेची डेट आहे 28 डिसेंबर 1885. लक्षात असू द्या. मुंबईच्या तेजपाल संस्कृत गृहामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. स्थापनेमध्ये सहभाग होता. त्यांची नावं मी तुम्हाला सांगितली. मात्र 29 डिसेंबरला जेव्हा मुंबईमध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं त्यावेळी राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये जे स्थापनेमध्ये नेते होते त्यामध्ये लोकमान्य टिळकांचा सहभाग नव्हता. हे आपल्याला या ठिकाणी एक मार्काचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. लोकमान्य टिळक स्थापनेमध्ये होते मात्र लोकमान्य टिळकांचा अधिवेशनामध्ये सहभाग नव्हता. हे एक सर्वात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग एक मार्काचा प्रश्न जर आपल्याला परीक्षेला कधी विचारला गेला तर तो आपल्याला माहित असायला पाहिजे की लोकमान्य टिळक राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत होते मात्र लोकमान्य टिळक अधिवेशनात नव्हते. एक मार्काचा प्रश्न आहे. आणि मग एक सर्वात महत्वाचा प्रिलिम आणि मेन्सला क्वेश्चन विचारला जातो त्याची नोंद आपल्याला पुस्तकामध्ये कुठे पाहायला मिळत नाही. परंतु आपल्याला लक्षात असायला पाहिजे की लोकमान्य टिळक हे एकमेव अधिवेशनाला उपस्थित होते ते म्हणजे 1916 लखनौ अधिवेशन. हा एक सर्वात महत्वाचा प्रश्न परीक्षेसाठी लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या अधिवेशनात लोकमान्य टिळकांचा सहभाग होता. तर 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांचा सहभाग होता. त्याचे अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार होते. याच अधिवेशनामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य करार झालेला पाहायला मिळतो. हा एक सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की जी राष्ट्रीय सभा स्थापन झाली मुंबईमध्ये 28 डिसेंबर 1885 साली तर तिथे एक सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की जी मुंबईमध्ये राष्ट्रीय सभा स्थापन झाली याचं आयोजन पद कोणाकडे होतं. म्हणजेच काय राष्ट्रीय सभा स्थापन झालेली आहे तर या राष्ट्रीय सभेचं आयोजन कोणाकडे होतं. तर 1885 साली राष्ट्रीय सभा स्थापन होण्यापूर्वी एक महिना अगोदर जर आपण पाहिलं तर एमपीएससीने प्रश्न हा देखील विचारला आहे की त्याच ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सी सभा नावाची एक संघटना स्थापन झाली होती. लक्षात ठेवा. हा एक प्रश्न विचारला. बॉम्बे प्रेसिडेन्सी सभा 1885 याचे फाउंडर हे सुद्धा बॉम्बे प्रेसिडेन्सीचे जे फाउंडर आहेत ते राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 फाउंडर होते फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी. यांनाच एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला जातो की ब्रदर इन लॉ या नावाने ओळखलं जातं. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे या बॉम्बे प्रेसिडेन्सी सभेसाठी फिरोजशाह मेहता यांनी 1910 साली एक वृत्तपत्र सुद्धा सुरू केलं होतं ते म्हणजे बॉम्बे क्रॉनिकल नावाचं. आणि याच बॉम्बे प्रेसिडेन्सी सभेकडे राष्ट्रीय सभेचं आयोजन पद होतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की राष्ट्रीय सभेची झालेली एकूण अधिवेशन राष्ट्रीय सभेची अधिवेशन यावरती प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय सभेची अधिवेशने. ठीक आहे. आता राष्ट्रीय सभेची एकूण अधिवेशन जर पाहिली तर आपण 1948 पर्यंत अधिवेशन आहेत त्यापुढे पण आपण अभ्यास करणार. मात्र सर्वात जास्त प्रश्न एमपीएससीने कुठे विचारला असेल तर ते पहिल्या अधिवेशनावरती. पहिले अधिवेशन यावरती अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचे डिटेल्स आपण पाहणार आहोत. पहिलं अधिवेशन. ठीक आहे. तर पहिलं अधिवेशन 1885 ला मुंबईमध्येच भरलं आणि त्याचे अध्यक्ष वेमेशचंद्र बॅनर्जी होते. त्याला एकूण 72 प्रतिनिधी हजर होते. त्यापैकी 16 महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश होता. त्याचबरोबर त्या अधिवेशनामध्ये 4 ब्रिटिश अधिकारी सुद्धा होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी 9 पत्रकार होते.
12 वकिलांचा सुद्धा सहभाग त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि 2 मुस्लिम व्यक्ती होते. अनेक प्रश्न विचारले जातात. पहिल्या अधिवेशनामध्ये 9 ठराव सुद्धा पास झालेले आहेत. अनेक प्रश्न विचारले जातात. आता एक एक अधिवेशन आपण पाहणार आहे ज्यावरती प्रश्न विचारले जातात. पहिलं अधिवेशन 1885 ला मुंबईला भरलं, त्याचे अध्यक्ष विमेचंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन 1886 ला कलकत्त्याला भरलं, त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी. 87 ला जे आहे ते मद्रासला भरलं, 88 ला अलाहाबादला भरलं, 89 ला मुंबईला भरलं, 90 ला कलकत्त्याला भरलं, 91 ला नागपूरला भरलं, 92 ला अलाहाबादला भरलं, 93 ला लाहोरला भरलं, 94 ला मद्रासला भरलं, 95 ला पुण्याला भरलं, 96 ला कलकत्त्याला भरलं, 97 ला अमरावतीला भरलं, 98 ला मद्रासला भरलं, 99 ला लखनौला भरलं, 1900 साली लाहोर भरलं, 1901 ला कलकत्त्याला भरलं, 1902 ला बाकिमपूरला भरलं, 1903 ला मद्रासला भरलं, 1904 ला मुंबईला भरलं, 1905 ला बनारसला भरलं, 1906 ला कलकत्त्याला भरलं, 1907 ला सुरतला भरलं, 1908 ला अहमदाबादला भरलं, 1909 ला लाहोरला भरलं, 1910 ला मद्रासला भरलं, 1911 ला कलकत्त्याला भरलं, 1912 ला बाकिमपूरला भरलं, 1913 ला कराचीला भरलं, 1914 ला मद्रासला भरलं, 1915 साली मुंबईला भरलं, 1916 ला लखनौला भरलं, 1917 ला कलकत्त्याला भरलं, 1918 ला अमृतसरला भरलं, 1919 ला अलाहाबादला भरलं, 1920 ला नागपूरला कलकत्त्याला भरलं, 1920 ला नागपूर विशेष अधिवेशन झालं, 1921 ला अहमदाबादला भरलं, 1922 ला गयाला भरलं, 1923 ला दिल्लीला भरलं, 1924 ला बेळगावला भरलं, 1925 ला कानपूरला भरलं, 1926 ला गुवाहाटीला भरलं, 1927 ला मद्रासला भरलं, 1928 ला अमृतसरला भरलं, 1929 साली लाहोर अधिवेशन झालं, 1930 ला अधिवेशन भरलं नाही, 31 ला कराचीला भरलं, 32 ला दिल्लीला भरलं, 1933 ला कलकत्त्याला भरलं, 1934 ला मुंबईला भरलं, 1935 ला भरलं नाही, 1936 ला अहमदाबादला भरलं, 1937 ला फैजपूरला भरलं, 1938 ला हरिपुराला भरलं, 1939 ला त्रिपुराला भरलं, 1940 ला रामगडला भरलं, 1941 ते 45 अधिवेशन झालं नाही. मौलाना अबू कलाम आझाद अध्यक्ष होते, 1946 ला मेरठला भरलं, 1947 ला दिल्लीला भरलं, 1948 ला मेरठला भरलं. एवढी अधिवेशन पुस्तकात आहेत. 1950 साली नंतर नाशिक मध्ये अधिवेशन भरलं, 1951 साली हैदराबादला भरलं, 1953 ला हैदराबादला भरलं, 1955 ला आवडीला भरलं, 1959 ला नागपूरला भरलं आणि 1983 साली मुंबईला भरलं, 1984 साली मुंबई भरलं, 1990 ला दिल्लीला भरलं, 2010 साली परत दिल्लीला अधिवेशन भरलं. सोनिया गांधी अध्यक्ष होते. एवढी अधिवेशन आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात पुस्तकाच्या पलीकडे, त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर आपण जर पाहिलं तर पहिलं अधिवेशन 1885 ला मुंबईमध्ये भरलेलं आहे. पहिलं अधिवेशन 1885 ला मुंबईला भरलं. याचे अध्यक्ष वेमेचंद्र बॅनर्जी होते. वेमेचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं तर परीक्षेला कोणकोणते प्रश्न पहिल्या अधिवेशनावरती विचारले जातात तर त्याची एक शॉर्टकट मध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी होते, त्यापैकी 16 महाराष्ट्रीयन व्यक्ती होते आणि जर विचारलं मुंबईतले किती होते तर 38 प्रतिनिधी होते. मद्रास मधले 21 होते, संयुक्त प्रांताचे 4 होते, त्यानंतर 4 ब्रिटिश व्यक्ती होते, त्यानंतर 2 मुस्लिम व्यक्ती होते, त्यानंतर जर आपण पाहिलं तर 9 पत्रकार होते आणि 12 वकिलांचा सहभाग होता. म्हणजे हे सगळे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारले जातात. खूप IMP क्वेश्चन आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो ते म्हणजे पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड रे यांना अध्यक्षपदासाठी विनंती करण्यात आली होती, परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे वेमेचंद्र बॅनर्जी यांची पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जे कलकत्त्याचे नामवंत वकील आहेत त्यांना अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे पहिल्या अधिवेशनामध्ये 9 ठराव झालेले आहेत. यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात की त्या 9 ठरावामध्ये कोणकोणते मुद्दे जे आहेत ते विशद करण्यात आले. त्यामध्ये रॉयल कमिशनची स्थापना करण्यात आली, कारभार करण्यात यावी असा मुद्दा होता. त्यानंतर लष्करावरील कर, त्यानंतर जो आहे तो सर्वात महत्वाचा म्हणजे ICS परीक्षा इंग्लंड प्रमाणे भारतात घेण्यात यावी, असेही ठराव या पहिल्या अधिवेशनामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचंय ते म्हणजे दुसरं अधिवेशन 1886 ला कलकत्ता या ठिकाणी भरलेलं आहे. ठीक आहे. कलकत्ता या ठिकाणी भरलं. त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. ठीक आहे.
आता या अधिवेशनामध्ये कोणता प्रश्न विचारला जातो, तर या अधिवेशनाला 434 प्रतिनिधी हजर होते, हे लक्षात असू द्या. आणि दादाभाई नौरोजी हे पहिले पारशी अध्यक्ष मानले जातात. ओके, आता तिथेच प्रश्न विचारला जातो की दादाभाई नौरोजी यांनी एकूण किती अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं, तर दादाभाई नौरोजी यांनी एकूण 3 अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं पाहायला मिळतं. ते म्हणजे 1886चं अधिवेशन, 1893चं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 1906. तर दादाभाई नौरोजी यांनी 3 वेळा राष्ट्रीय सभेचं अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर तिसरं अधिवेशन आहे ते 1887चं मद्रास या ठिकाणी भरलेलं अधिवेशन. ठीक आहे. या अधिवेशन आपल्याला पाहायचंय. तिसरं अधिवेशन 1887 ला भरलं, हे अधिवेशन मद्रास या ठिकाणी भरलं. याचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी. ठीक आहे. आता यांच्या बाबतीत कोणता प्रश्न विचारला जातो, तर हे पहिले मुस्लिम अध्यक्ष, हे पहिले मुस्लिम अध्यक्ष. ठीक आहे. या अधिवेशनाला 629 प्रतिनिधी हजर होते. यावरतीही आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न जो एमपीएससी विचारते या अधिवेशनामध्ये, ते म्हणजे 1887 साली या अधिवेशनात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केली. यावरती एमपीएससीने प्रश्न विचारलाय बघा, खूप महत्वाचा आहे. सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केली, पण ती मद्रासमध्ये केली 1887 साली, ज्यावेळी अधिवेशन भरलं होतं. हे एक महत्वाचा प्रश्न परीक्षेसाठी विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 4थं अधिवेशन 1888 ला भरलेलं आहे अलाहाबाद या ठिकाणी. 4थं अधिवेशन 1888 ला अलाहाबाद या ठिकाणी भरलं. ठीक आहे. याच्या अध्यक्षपदी प्रथमच एक ब्रिटिश व्यक्ती म्हणजे जॉर्ज ह्यूल यांना पहिले ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिश व्यक्ती अध्यक्षपदी विराजमान झाले असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे 4थं अधिवेशन आहे. आता सर्वात महत्वाचं अधिवेशन ज्याच्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारले आहेत ते म्हणजे 1889चं 5वं अधिवेशन. यावरती सर्वात जास्त एमपीएससीने प्रश्न विचारलेत. काय विचारलेत, तर लक्षात असू द्या की 5वं अधिवेशन जे आहे मुंबईमध्ये भरलं. ठीक आहे. 5वं अधिवेशन मुंबईमध्ये भरलं. याच्या अध्यक्षपदी विराजमान झाले ते वेडनबर्ग, ब्रिटिश व्यक्ती. परंतु आता या पहिल्या ज्या 4 अधिवेशन आपण पाहिले तर त्या पहिल्या 4 अधिवेशनामध्ये एकही महिलांचा सहभाग नव्हता. 5व्या अधिवेशनामध्ये दुसरी एक सिमिलर गोष्ट आहे, जेवढे वर्ष तेवढे प्रतिनिधी या अधिवेशनाला हजर होते. ही एक सिमिलर गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. दुसरं सर्वात महत्वाचं आहे की 5व्या अधिवेशनामध्ये पहिल्या 4 अधिवेशनात महिलांचा सहभाग नव्हता, 5व्या अधिवेशनामध्ये महिलांचा सहभाग होता आणि 5व्या अधिवेशनामध्ये एकूण भारतातील 10 महिलांचा सहभाग होता. लक्षात ठेवा. त्यापैकी 5 महाराष्ट्रीयन महिला होत्या ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. 5 महाराष्ट्रीयन महिला. ठीक आहे. मग त्यांची नावं आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. पंडिता रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, शेवंताबाई त्रिंबक आणि शांताबाई निकंबे, असे 5 महिलांची नावं आहेत ज्यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि अनेक वेळा विचारलेला सुद्धा आहे. दुसरा एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो, तो सर्वात महत्वाचा प्रश्न मानला जाईल की जरी या अधिवेशनाचे अध्यक्ष वेडनबर्ग असतील तरी सुद्धा 5व्या अधिवेशन जे मुंबईला भरलं त्याचे स्वागत अध्यक्ष, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. स्वागत अध्यक्ष जे आहेत हे मुंबईचा सिंह ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे फिरोजशाह मेहता हे 5व्या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष होते. हा एक सर्वात महत्वाचा परीक्षेसाठी प्रश्न आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. ज्यांच्यावरती खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. ज्यांच्यावरती खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर 6वं अधिवेशन 1890 साली भरलं कलकत्ता या ठिकाणी. ठीक आहे. 6वं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलं आणि फिरोजशाह मेहता यांचीच अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत 6व्या अधिवेशनाला. त्यानंतर 91चं अधिवेशन नागपूरला भरलं. त्याचे अध्यक्ष आनंद चार्लो आहेत.
खूप सारे अधिवेशन आहेत ज्यावरती प्रश्न विचारले जातात, पण महत्वाचे अधिवेशन सगळे अधिवेशन आपण पाहणार, पण ज्या अधिवेशनामध्ये विशेष घटना आहेत त्याच्यावरती हायलाइट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. 1891 ला नागपूर या ठिकाणी अधिवेशन भरलं, त्याचे अध्यक्ष आनंद चार्लो आहेत. 1892 ला अहमदाबाद या ठिकाणी अधिवेशन भरलं. पुन्हा एकदा वेमेशचंद्र बॅनर्जी त्याच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. 93 ला लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरलं, दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते. 94 ला मद्रासला अधिवेशन भरलं, अल्फ्रेड वेब त्याचे अध्यक्ष होते. 95 ला पुण्यामध्ये अधिवेशन भरलं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते. आणि सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे ते म्हणजे 1896 अधिवेशन, जे म्हणजे कलकत्ता. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी रहमानतुल्ला साहनी, ओके, या अधिवेशनाचे अध्यक्षपदी रहमानतुल्ला साहनी हे होते. या अधिवेशन का महत्वाचं आहे? कारण या अधिवेशनात प्रथमच भारताचं वंदे मातरम गीत गायलं गेलं 1896च्या अधिवेशनामध्ये. म्हणून हे अधिवेशन खूप महत्वाचं आहे. या अधिवेशनामध्ये वंदे मातरम, ओके, याला राष्ट्रीय गीत असं म्हणतात, लक्षात ठेवा. राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत नाही, राष्ट्रगीत जनगण मन. वंदे मातरमला आपण राष्ट्रीय गीत म्हणतो. आणि या 1896च्या अधिवेशनात प्रथमच राष्ट्रीय गीत गायलं गेलं, हे एक महत्वाचं अधिवेशन आहे. 97 ला अमरावती या ठिकाणी अधिवेशन भरलं, त्याचे अध्यक्ष शंकर नायर होते. 98 ला जे आहे ते अहमदाबाद या ठिकाणी अधिवेशन भरलं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुन्हा अधिवेशनाच्या अध्यक्षपदी झाले. 99 साली लखनौला अधिवेशन भरलं, रमेशचंद्र दत्त त्याचे अध्यक्ष होते. 1900 साली पुन्हा एक महत्वाचं अधिवेशन, 1900 साली लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरलं, खूप महत्वाचं आहे. न्यायमूर्ती चंदावरकर हे अधिवेशनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आणि हे पहिले मराठी व्यक्ती मानले जातात अधिवेशनाचे. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर जर पाहिलं आपण तर 1901 ला कलकत्ता अधिवेशन भरलेलं आहे, दिनशा वांचा त्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर 1902 ला बाकिमपूर या ठिकाणी अधिवेशन भरलं, ज्या ठिकाणी रघुनाथ मोदळकर अध्यक्ष होते. 1903 ला मद्रासला अधिवेशन भरलं, आनंद मोहन बोस त्याचे अध्यक्ष होते. 1904 साली मुंबईला अधिवेशन भरलं, हेनरी कॉटन त्याचे अध्यक्ष होते. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे ते म्हणजे 1905. 1905 ला बनारस या ठिकाणी अधिवेशन भरलं, गोपाळ कृष्ण गोखले त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशन जर भरलं, त्या अधिवेशनामध्ये बंगालची फाळणीची घोषणा झाली. ठीक आहे. हे एक महत्वाचं अधिवेशन मानलं जातं. 1905चं बनारस अधिवेशन, गोपाळकृष्ण गोखले त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, बंगालच्या फाळणीची घोषणा झाली. त्यानंतर महत्वाचं अधिवेशन आहे 1906चं कलकत्ता अधिवेशन. या कलकत्ता अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी या अधिवेशनाचे अध्यक्षपदी विराजमान होते. आणि या अधिवेशनात लोकमान्य टिळकांनी 1906 साली चतुसूत्री कार्यक्रम जाहीर केला. ठीक आहे, चतुसूत्री 1906 साली चतुसूत्री कार्यक्रम, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्य टिळकांची चतुसूत्री होती. या चतुसूत्री कार्यक्रमाचा जो ठराव आहे तो 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे 1907 साली सुरत अधिवेशन भरलं, रासबिहारी घोष या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ गटामध्ये फूट पडली असं आपण म्हणतो. जहाल आणि मवाळ गटामध्ये फूट पडली. 1907चं सुरत अधिवेशन. त्यानंतर 1908 साली अहमदाबादला अधिवेशन भरलं आणि याही अधिवेशनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले पुन्हा एकदा रासबिहारी बोस. त्यानंतर 1909 साली लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरलं आणि या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी पंडित मदन मोहन मालवीय यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 1910 साली मद्रासमध्ये अधिवेशन भरलं, आनंद मोहन बोस त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे 1911चं कलकत्ता अधिवेशन. ओके, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते भीषण नारायण दत्त.
आता हे महत्वाचं अधिवेशन का आहे? ओके, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं 1896चं कलकत्ता अधिवेशन आहे, त्यामध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायलं गेलं, त्यावेळी रहमातुल्ला साहनी अध्यक्ष होते. 1911 साली कलकत्ता अधिवेशन भरलं, भीषण नारायण दत्त अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनात प्रथमच भारताचं राष्ट्रगीत गायलं गेलं, जनगण मन. ओके, यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. वंदे मातरम 1896चं अधिवेशन, तर 1911 साली राष्ट्रगीत भारताचं प्रथमच या अधिवेशनामध्ये गायले गेलेलं आहे. ठीक आहे. 1912 साली बाकिमपूरला अधिवेशन भरलेलं आहे, अमृतलाल रणछोडदास त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. 1913 साली कराचीला अधिवेशन भरलेलं आहे, सय्यद मोहम्मद त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1914 साली पुन्हा एकदा मद्रास या ठिकाणी अधिवेशन भरलं, भूपेंद्रनाथ बासू त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि 1915 साली पुन्हा एकदा मुंबईमध्ये अधिवेशन भरलं, त्याचे अध्यक्ष सय्यद इमाम आहेत. आणि पुन्हा सर्वात महत्वाचं अधिवेशन जे आहे ते 1916चं, ज्याच्यावरती मी नुकतीच सुरुवातीला चर्चा केली होती, ते म्हणजे 1916चं लखनौ अधिवेशन. या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत अंबिका चरण मुजुमदार. ओके, आता हे अधिवेशन का महत्वाचं आहे तर ते मी सुरुवातीला सांगितलं. अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे या अधिवेशनामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य करार झाला. ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य करार झाला. आता दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी मी सुरुवातीला सांगितले होते की लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये होते, मात्र 1916च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांचा सहभाग होता. हे एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, हिंदू मुस्लिम ऐक्य करार आणि लोकमान्य टिळकांचा सहभाग. यानंतर 1917चं अधिवेशन खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण 1917 साली कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षपदी प्रथमच एक महिला, लक्षात ठेवा मी काय म्हटलेलं आहे, प्रथमच महिला नियुक्त झाली. म्हणजे ती भारतीय नाहीत, ओके, ती आयरिश महिला आहे. परंतु विचारलं गेलं की पहिली महिला राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कधी विराजमान झाली, तर 1917च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये पहिली महिला आणि बेजंट नावाची राष्ट्रीय महिला आयोगाचे म्हणजे अधिवेशनाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेली पाहायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर 1918 साली जर आपण पाहिलं तर अलाहाबाद या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे. त्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी मोतीलाल नेहरू आहेत. त्यानंतर 1919 साली अमृतसर या ठिकाणी अधिवेशन झालेलं आहे, त्याही ठिकाणी मोतीलाल नेहरू अधिवेशनाचे अध्यक्ष होते. परंतु सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे 1920 साली कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे. हे अधिवेशन महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी आहेत लाला लजपत राय. ओके, आता प्रश्न बघा कुठले कुठले या अधिवेशनात विचारले जातात. 1920 साली कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन भरलं, अधिवेशनाच्या अध्यक्षपदी लाला लजपत राय विराजमान होते आणि या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा ठराव मांडला. लक्षात ठेवा, असहकार चळवळीचा ठराव मांडला. परंतु या अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मान्यता मिळाली, परंतु काही प्रमाणात विरोध झाला आणि मग याचा परिणाम असा झाला की 1920 साली कलकत्ता अधिवेशनात असहकार चळवळीला काही प्रमाणात विरोध झाल्यामुळे नागपूर विशेष अधिवेशन घेण्यात आलं. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या नागपूर विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष होते राघवाचार्य आणि या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी असहकार चळवळीचा ठराव मांडला. ज्या चित्तरंजन दास यांनी सुरुवातीला कलकत्ता अधिवेशनात विरोध केला, ते नागपूर अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी असहकार चळवळीचा ठराव मांडला. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी एक नागपूर विशेष अधिवेशनाची महत्वाची गोष्ट आहे की या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधींची संख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यावरती ही क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1921 साली पुन्हा जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी अधिवेशन झालेलं पाहायला मिळतं. हकीम खान त्याचे अध्यक्ष होते. आता
त्यानंतर 1922चं सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे गया अधिवेशन. या गया अधिवेशनाचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास. ठीक आहे. आता इथे दोन प्रश्न विचारले जातात, दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत. 22चं अधिवेशन गया अधिवेशन भरलं, चित्तरंजन दास जेलमध्ये होते. जेलमधून त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली, परंतु जेलमधून सुटेपर्यंत काही दिवस म्हणजेच चित्तरंजन दास यांच्या अगोदर कुणी अध्यक्षपद भूषवलं तर हाकीम खान यांनी भूषवलं. हे सुद्धा परीक्षेला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मग चित्तरंजन दास गया या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले आणि या अधिवेशनात जर आपण पाहिलं तर असहकार चळवळ जी 1920 ला सुरू झाली होती ती 10 फेब्रुवारी 1922 साली चौरी चौरा प्रकरणामुळे असहकार आंदोलन जे महात्मा गांधींनी चालू केलं होतं, लक्षात ठेवा. असहकार चळवळ जी 1920 साली सुरू झाली, सुरू होण्याची डेट एमपीएससी मध्ये विचारलेली आहे 1 ऑगस्ट 1920. लोकमान्य टिळकांचं निधन ज्या दिवशी झालं त्याच दिवशी महात्मा गांधींनी असहकार चळवळ चालू केली. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जी असहकार चळवळ चालू झाली होती ती नागपूर अधिवेशनात त्याचा ठराव मांडला आणि चळवळ चालू झाली 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांच्या निधना दिवशी. ती चळवळ पोहोचली यूपी मध्ये, ती सुरू झाली होती मुंबई पासून आणि मग ती पोहोचली यूपी मध्ये आणि यूपी मध्ये जे आहे जे असहकार चळवळीला चौरी चौरा प्रकरण म्हटलं जातं गोरखपूर जिल्ह्यामध्ये आणि ते 10 फेब्रुवारी 1922 साली 20 साली सुरू झालेली चळवळ चौरी चौरा प्रकरणामुळे 10 फेब्रुवारी 1922 ला मागे घेतली आणि संपूर्ण भारतातून असहकार चळवळ मागे घेऊ नका असं महात्मा गांधींना सर्व नेते सांगत होते. कोणाचंही महात्मा गांधींनी ऐकलं नाही आणि मग ती चळवळ मागे घेतली आणि मग गया अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जे व्यक्ती अध्यक्ष होते चित्तरंजन दास यांनी ठरवलं गया अधिवेशनात की आपल्याला एक नवीन पार्टी फाउंड करावी लागेल आणि गया अधिवेशनात निर्णय झाला तो 23 ला पार्टी फाउंड झाली. आपल्याला माहित असेल की 1923 साली स्वराज्य पार्टीची स्थापना झाली. स्वराज्य पार्टी स्थापन केली ती म्हणजे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी. स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष चित्तरंजन दास आणि स्वराज्य पार्टीचे सचिव होते मोतीलाल नेहरू. हे आपल्याला माहित असायला पाहिजे. चित्तरंजन दास यांना देशबंधू या नावाने ओळखलं जातं. असं हे गया अधिवेशन आहे. यानंतर आपल्याला पाहायचंय की 1923 साली दिल्ली या ठिकाणी अधिवेशन भरलं. ओके, त्याचे अध्यक्ष मौलाना आझाद होते आणि त्याच्यानंतर 1924 साली बेळगाव या ठिकाणी अधिवेशन भरलं आणि आपल्याला माहित असेल की महात्मा गांधी एकमेव राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ते म्हणजे बेळगाव अधिवेशन महात्मा गांधी. लक्षात ठेवा, महात्मा गांधी एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ते म्हणजे 1924 बेळगाव अधिवेशन. आता यानंतरचं सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे 1925. महत्वाचं का म्हटलेलं आहे तर लक्षात ठेवा इथं दोन. 1925 ला कानपूरला अधिवेशन भरलं. आता हे महत्वाचं काय आहे कारण या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या त्या सरोजिनी नायडू. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की पहिली महिला विचारली तर 1917चं कलकत्ता अधिवेशन. आता जर तुम्हाला विचारलं पहिली भारतीय महिला, शब्द लक्षात घ्या, भारतीय महिला विचारलं तर तुम्हाला सरोजिनी नायडू हे उत्तर लिहायचंय. पण पहिली महिला विचारली तर आयर्लंडचे असणाऱ्या त्या ॲनी बेझंट. ओके, आणि या ठिकाणी 1925चं कानपूर अधिवेशन आहे आणि कानपूर अधिवेशनाचे पहिली भारतीय महिला विचारलं तर सरोजिनी नायडू हे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. यानंतर सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे 1926चं गुवाहाटी या ठिकाणी हे अधिवेशन भरलं. ओके, आता हे महत्वाचं का आहे ठीक आहे तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अन्सारी. ठीक आहे, हे अधिवेशन महत्वाचं का आहे कारण या अधिवेशनामध्ये एक असा ठराव पास झाला की खादी वस्त्र परिधान करण्याची सक्ती करण्यात आली होती. खादी वस्त्र परिधान करण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 1927 साली मद्रास या ठिकाणी अधिवेशन भरलं. ओके, मद्रास या ठिकाणी अधिवेशन भरलं. श्रीनिवास त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, ओके. त्यानंतर 1928 साली अमृतसर या ठिकाणी अधिवेशन भरलं. ठीक आहे, याचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते. ठीक,
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 1929च्या अधिवेशनाची, ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. 1929 साली लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरलं. ठीक आहे. आता हे अधिवेशन का महत्वाचं आहे तर आपल्याला याची पूर्ण डिटेल्स पाहावी लागेल. ठीक आहे. आता बघा 1929 साली लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरलं. याचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. ठीक आहे. या अधिवेशनामध्ये काय झालं तर या अधिवेशनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की पंडित नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला. आता इथे प्रश्न विचारले जातात पोरांनो. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला आणि एमपीएससी मध्ये जे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याचे हायलाइट पाहणं गरजेचं आहे. या अधिवेशनाच्या या ठरावामुळे एमपीएससीने 1 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. ते म्हणजे भारताने पहिला स्वातंत्र्य दिन कधी पाळला. या अधिवेशनाच्या ठरावाच्या आधारे भारत देशाने 26 जानेवारी 1930 साली भारताने पहिला स्वातंत्र्य दिन पाळला. जरी भारत देश स्वतंत्र झाला नसला तरी या ठरावाच्या आधारे. आता झाला दुसरा प्रश्न की या डेटमुळे आपल्याला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत देशाची राज्यघटना, बघा लक्षात घ्या या दिवसाला किती महत्व आहे. 26 जानेवारीला महत्व काय आहे हे लक्षात घ्या. 47 साली जेव्हा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत देशाची राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 साली रेडी झाली होती. अगदी 27 नोव्हेंबरला आपल्याला भारत सरकार राज्यघटना लागू करू शकत होतं. परंतु 26 नोव्हेंबर 1949 हा आपण राज्यघटनेचा स्वीकार म्हणतो आणि या दिवसामुळे भारत देशाची राज्यघटना जी आहे ती 26 जानेवारी 1950 साली आपल्याला लागू करण्यात आली. एमपीएससी विचारतं की 26 जानेवारी दिवशीच राज्यघटना का लागू करण्यात आली तर त्याचं कनेक्शन इथं आहे की भारत देशाने पहिला स्वातंत्र्य दिन हे 1929 साली भरलेल्या लाहोर अधिवेशनामध्ये जो ठराव झाला त्या ठरावाच्या आधारे 26 जानेवारी 1930 साली भारताने पहिला स्वातंत्र्य दिन पाळला भारत देश स्वतंत्र नसताना आणि म्हणून 26 जानेवारी या दिवशी आपल्याला राज्यघटना लागू करण्यात आली. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर 1930 साली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं नाही. का झालं नाही असं जर विचारलं गेलं तर 1930 साली म्हणजेच 1930 साली ही लंडन गोलमेज परिषद भरली होती पहिली आणि म्हणूनच त्या ठिकाणी 1930 साली अधिवेशन भरलं नाही. मग आपल्याला पाहावं लागतं 1931 कराची अधिवेशन. ओके. सरदार वल्लभभाई पटेल हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा ठराव पास झाला. एमपीएससीला 1 मार्काला लक्षात ठेवायचं मूलभूत हक्काचा ठराव. ओके. 31 साली. त्यानंतर 1932 साली दिल्ली या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे. रणछोड दास हे या अधिवेशनात रणछोड दास अमृतलाल हे या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी विराजमान होते. त्यानंतर 1933 साली कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे. डॉक्टर नीली सेनगुप्ता म्हणजे महिला आहेत या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी होत्या. त्यानंतर 1934 साली पुन्हा एकदा मुंबई या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अधिवेशनाचे अध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1935 साली अधिवेशन झालेलं नाही. ओके. का नाही झालं तर त्याचंही कारण आपल्याला माहित असायला पाहिजे. 1935 साली भारत सरकारचा कायदा आल्यामुळे 1935 ला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं नाही. यानंतर जर आपण पाहिलं तर 1936 साली लखनौ या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे आणि याही अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित नेहरू होते. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सर्वात महत्वाचं अधिवेशन आहे 1937 ते म्हणजे फैजपूर अधिवेशन आणि याही अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. मग हे अधिवेशन का महत्वाचं आहे तर हे अधिवेशन पहिले ग्रामीण म्हणजे खेड्यात पहिलं ग्रामीण अधिवेशन मानलं जातं आणि हे अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव
जळगाव जिल्ह्यात फैजपूर या गावी भरलं. आता या अधिवेशनाचं एक दुसरंही वैशिष्ट्य आहे, तिसरंही एक वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य हे पहिलं म्हणजे ग्रामीण अधिवेशन, दुसरं म्हणजे या अधिवेशनात सर्वाधिक शेतकऱ्यांचा, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे बरं का, शेतकऱ्यांचा समावेश होता या अधिवेशनाला. आणि ज्या वेळेस भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस दुसरा क्वेश्चन तयार झाला, म्हणजेच काय, 1947 साली जेव्हा शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचं सुद्धा एक दुसरं अधिवेशन कुठं भरलेलं आपल्याला पाहायला मिळलं जातं, तर ते शेतकऱ्यांचं सुद्धा अधिवेशन हे फैजपूर या ठिकाणी भरलेलं पाहायला मिळतं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. NG रंगा या शेतकरी अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर 1938 साली हरिपुरा या ठिकाणी अधिवेशन भरलेलं पाहायला मिळतं आणि या हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस. ओके. आता या हरिपुरा अधिवेशनामध्ये काय झालेलं आहे, तर या हरिपुरा अधिवेशनामध्ये नियोजन समितीची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली, जो इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला पॉइंट पाहायचा आहे की नियोजन समितीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर 1939 साली त्रिपुरा या ठिकाणी अधिवेशन भरलं. पुन्हा एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस हे अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 1940 साली रामगड या ठिकाणी अधिवेशन भरलं. मौलाना अबू कलाम आझाद या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे की 1941 ओके या दिवशी अधिवेशन भरलं नाही. 1942 साली मुंबई या ठिकाणी अधिवेशन भरलं आणि याचेही अध्यक्ष मौलाना अबू कलाम आझाद होते. आणि या अधिवेशनामध्ये छोडो भारत, लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न, छोडो भारत आंदोलन याचा ठराव जे आहे या अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 1942 गवाल्या टँक मुंबई मधलं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मौलाना अबू कलाम आझाद हे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये छोडो भारत जो आहे हा ठराव पाहायला मिळतो. 43 ते 45 या दरम्यान राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. मग 1946 साली मेरठ या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. मेरठ या ठिकाणी अधिवेशन पाहायला मिळतं. त्यानंतर 1947 ला दिल्ली या ठिकाणी अधिवेशन पाहायला मिळतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, लक्षात ठेवा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके. त्यानंतर 1948 साली जयपूर या ठिकाणी अधिवेशन पाहायला मिळतं. हे मुंबईमध्ये जे आहेत ते अधिवेशन आहेत. त्यानंतर 1950 साली नाशिक या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे. हे पुस्तकाच्या पलीकडे आपल्याला शिकताना पाहायचंय की पुरुषोत्तम टंडन हे या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 1953 साली हैदराबाद या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1955 साली आवडी या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे. त्यानंतर 1959 साली नागपूर या ठिकाणी अधिवेशन भरलेलं आहे. UB डेबर त्याचे अध्यक्ष आहेत. आणि सर्वात महत्वाची शेवटची दोन जे अधिवेशन आहेत ती महत्वाची आहेत, ती म्हणजे 1983 मुंबई अधिवेशन. ठीक आहे. आणि दुसरं महत्वाचं आहे 1984 मुंबई अधिवेशन. हे दोन महत्वाचे अधिवेशन आहेत. का महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो पुढे. कारण 83 ला जे अधिवेशन भरलं त्याचे अध्यक्ष आहेत इंदिरा गांधी. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा 84 ला जे अधिवेशन भरलं त्याचे अध्यक्ष आहेत राजीव गांधी. ठीक आहे. तर हे मुंबईमध्ये भरलेली अधिवेशन आहेत. एवढी अधिवेशन खूप महत्वाची आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला खूप महत्वाचा प्रश्न विचारला जातो, ते म्हणजे मुंबईमध्ये एकूण भरलेली अधिवेशन जर विचारली तर 9 अधिवेशन आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात आणि ती 9 अधिवेशन आपल्याला शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवावी लागतात. ठीक आहे. तर लक्षात ठेवा
हे मुंबईमध्ये एकूण 9 अधिवेशन झाली. त्यापैकी पहिलं अधिवेशन पाहिलं आपण तर 1885 ला, त्यानंतर 1889 ला, त्यानंतर 1904 साली, त्यानंतर 1915 ला, त्यानंतर 1918 ला, त्यानंतर 1934 साली, त्यानंतर 1942 साली, त्यानंतर 1983 साली आणि त्यानंतर 1984 साली. ही मुंबईमध्ये भरलेली अधिवेशन जे आहेत ते परीक्षेसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेला खूप महत्वाची अधिवेशन मानली जातात. मुंबईमध्ये एकूण 9 अधिवेशन झाली, कलकत्त्यामध्ये एकूण 16 अधिवेशन झाली. पण मुंबईचे अधिवेशन विचारले जातात. पहिलं मुंबईचं अधिवेशन 85 ला, त्यानंतर 5वं भरलेलं पाहायला मिळतं, त्यानंतर 20वं अधिवेशन आहे, त्यानंतर 31वं अधिवेशन आहे, ठीक आहे, त्यानंतर 34वं अधिवेशन आहे, त्यानंतर 52वं अधिवेशन आहे, त्यानंतर 58वं अधिवेशन आहे, त्यानंतर 83वं अधिवेशन आहे आणि त्यानंतर 84वं अधिवेशन आहे. हे लिस्टिंग सुद्धा तुम्हाला मेन्सच्या एक्झाम मध्ये विचारली जाते. अशी ही राष्ट्रीय सभेचा अत्यंत महत्वाचा टॉपिक मानला जातो, ज्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्सला प्रश्न विचारले जातात. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेक्शन मध्ये आपण राष्ट्रीय सभा आणि त्याचे झालेले अधिवेशन, त्यावरती एमपीएससी आयोगामध्ये कोणकोणते आणि कसे प्रश्न विचारले जातात या सर्व सेक्शन मध्ये माहिती पाहिली. तर महाराष्ट्र करिअर अकॅडमी बारामती या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण डेली यूट्यूब चॅनलवरती अपलोड करीत राहू. धन्यवाद.